नमस्कार. मी वृषाली मेहेंदळे. ज्योती जोशीचा इंटरव्ह्यू बघितलात ना? मी तिला तिच्या मुलाच्या मुंजीच्या आधी तिचं वजन मी 25 किलो कमी केलं होतं. तुम्ही तिचा इंटरव्ह्यू ऐकलेलाच आहे आणि आज ती 60 प्लस आहे आणि आजही मी तिचं वजन पुन्हा एकदा जवळपास 25 किलो वजन तिचं कमी केलंय. आता बोला, फक्त माझं एवढंच म्हणणं होतं तिला, की तू कुठल्यातरी आयुर्वेदिक औषधांच्या मागं लागू नकोस. कारण कुठल्यातरी प्रॉपर एम-डी फिजिशियनकडे जा. ते सांगतील ती औषधं, ते सांगतील त्या तपासण्या कर आणि ते सांगतील ती औषधं चालू केल्यानंतर मला माझे वर्कआउट आणि डाएटच्या बाबतीत डिसिजन मेकिंग जे घ्यायचं आहे, त्याला ते सोपं जाईल. त्याप्रमाणे तिने ऐकलं आणि आज तिचं वजनही कमी झालं, तिची शुगरही कमी झाली, HbA1c कमी आलेलं आहे आणि 25 किलो वेट लॉस झाल्यानंतर तर बीपीचा वगैरे तसा काही प्रश्नच येत नाही. आता तिच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ऐकलेलंच असेल, की ती सध्या सगळीकडे बागडतेय. तेव्हा किती दिवसात किती इंच हा प्रश्न तिच्या बाबतीत येऊ शकत नाही. पण पुन्हा एकदा सांगते, की तिचं वजन आजही तेवढंच म्हणजे 25 किलो जेव्हा वजन तुमचं 110 वगैरे असतं ना, त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉब्लेमॅटिक होतं. ज्यावेळेला तिचं सगळ्या प्रॉब्लेममधनं ती बाहेर आली आणि तिला लक्षात आलं, की बाबा आता मला वजन कमी करायचं आणि मला माझ्यासाठी जगायचंय. हे जेव्हा तिने मनाने घेतलं ना, त्यावेळेला तिने आपोआपच या सगळ्या गोष्टी केल्या आणि तिला एकदा माझा एक्सपिरियन्स होता. त्याप्रमाणे ती माझ्याकडे जॉइन झाली आणि आज ती अतिशय आनंदात आहे. ती तिच्या आयुष्यातला एक-एक क्षण एन्जॉय करते. मी तुम्हाला एवढंच सांगते बायांनो, की आयुष्यात आपण सगळ्यांनीच कष्ट केलेले आहेत. पण आता निदान रिटायरमेंटच्या आधी आपण आपल्यासाठी जगायचं कुठेतरी प्लॅन करा. त्याच्यासाठी आपण आपली चार टाळकी जमवा. हल्ली कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही हिंडता येतं आणि स्पेंडिंग मनी हा सुद्धा मोठा प्लेजर असतो हे तुमच्या का लक्षात येत नाही? पण साड्या आणि दागिने याच्यापेक्षाही जगात बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बायांनो. तेव्हा आजच उठा. तुमचं वजन, उंची, वय किती आहे हे तुम्ही नका बघूत. ते मी बघते. मी तुम्हाला निम्मी करून देते. मैं हूं ना, ऑल इज वेल. मी तुम्हाला मदत करीन. आज तुम्ही सुद्धा ज्योतीसारख्या बाहेर हिंडायला लागाल आणि हे हिंडा. त्याच्याशिवाय जग किती सुंदर आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही. सो थिंक फिट, स्टे फिट.